नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्त्वाच्या बातम्या. यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, एमपीएससी ऑनलाईन परीक्षेबाबत सरकारचा मोठा निर्णय, सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून राज ठाकरे यांचे भाजपला खडे बोल, फिफा विश्वचषकाच्या मैदानात अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात राजकीय वाद. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोखा यात मांडलाय. यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. एमपीएससी ऑनलाईन परीक्षा 2027 मध्ये लागू होणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा संगणक आधारित म्हणजे सीबीटी फॉर्म मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्याच्या निर्णयाला सध्या स्थगिती मिळाली आहे. विद्यार्थी संघटनांच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नवीन परीक्षा पद्धती तातडीने लागू न करता ऑगस्ट 2027 पासून टप्प्याटप्प्याने अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत. तोपर्यंत परीक्षा सध्याच्या प्रचलित ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जातील. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलाय. भरती प्रक्रिया पारदर्शक असावी, पण नवीन पद्धती स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणे गरजेचे आहे, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 90% अधिक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला विरोध होता. आमदार अभिमन्यू पवार यांच्या मध्यस्थीने विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला. यामुळे आंदोलन पवित्र्यात असलेल्या हजारो परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला असून आता ऑगस्ट 2027 पर्यंत जुन्याच पद्धतीने परीक्षा होणार आहेत. बातमी आहे सोनम वांगचुक यांचे 19व्या दिवशी उपोषण सुरू, राज ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 19वा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. या स्थितीची दखल घेत दिल्ली हायकोर्टाने वांगचुक यांच्या आरोग्यावर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. सरकारने सरकारी डॉक्टरांद्वारे त्यांची दररोज वैद्यकीय तपासणी करावी आणि आरोग्यावर लक्ष ठेवावे असे आदेश कोर्टाने दिले आहेत. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांगचुक यांच्या आंदोलनाला खंबीर पाठिंबा दिला आहे. नीट परीक्षेतील गोंधळाने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले आहे. हा प्रश्न राजकीय नसून सामाजिक आहे. आम्हाला कोणी प्रश्न विचारायचे नाही, हा वेगळाच माज सध्या भाजपाला आला आहे. पंतप्रधान मोदींनी या तातडीने लक्ष घालावे असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. दुसरीकडे आपल्यावर सक्तीने उपचार करण्याच्या मागणीवर वांगचुक यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. मी अन्न स्वीकारले तर सरकारला जबाबदारीतून मोकळीक मिळेल. माझी प्रकृती गंभीर असली तरी मी उपोषण सोडणार नाही, असे म्हणत त्यांनी 20 जुलैच्या चलो संसद मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. बातमी आहे इंग्लंडला धूळ चारत अर्जेंटिना फायनलमध्ये, फॉकलँड बॅनरवरून नवा वाद. फिफा विश्वचषकाची दुसरी रोमहर्षक उपांत्य फेरी गतविजेत्या अर्जेंटिना आणि इंग्लंडमध्ये पार पडली. सुरुवातीला अर्जेंटिनाची पिछेहाट होत होती, पण मेस्सीच्या 2 गोलाने पूर्ण मॅच फिरली आणि 2-1ने इंग्लंडचा पराभव करत मागून येऊन अर्जेंटिनाने अखेर फायनलमध्ये धडक मारली आहे. आता रविवारी रंगणाऱ्या महामुकाबल्यात जेतेपदासाठी अर्जेंटिनाची स्पेन विरुद्ध लढत होईल. अर्जेंटिनाच्या विजयासोबतच मॅच संपल्यानंतर अर्जेंटिनाने नाचवलेल्या फॉकलँडच्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अर्जेंटिनाच्या जवळ फॉकलँड नावाचं बेट आहे. या बेटावरून अर्जेंटिना आणि ब्रिटन यांच्यामध्ये शेकडो वर्षांपासून संघर्ष आहे. 1982 मध्ये या बेटासाठी अर्जेंटिना आणि ब्रिटन यांच्यात लष्करी संघर्ष झालेला. सध्या फॉकलँडवर ब्रिटनचे नियंत्रण आहे. खेळाच्या मैदानात राजकीय मेसेजिंग करावं का, या मुद्द्यावर नवा सुरू झाला आहे. मुळातच फिफाच्या नियमावलीत कोणत्याही प्रकारच्या राजकीय मेसेजिंगला बंदी आहे. फिफा अर्जेंटिनाच्या बाजूला झुकलेला आहे अशाही चर्चा असतात. यामुळे फिफा यावर काय भूमिका घेणार याकडे क्रीडा जगताचे लक्ष लागून आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.